IPS विश्वास नांगरे पाटील यांचं नाव वापरत एका वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आलेली आहे। एका खोट्या गुन्ह्यामध्ये अटकेची धमकी देत 23 लाखांचा गंडा या महिलेला घातलाय। सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। गुन्हेगारांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। जितेंद्र, नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे, काय तपशील हाती येतोय? गुरु, आजकाल नवनवीन सायबर गुन्हेगार प्रकार लोकांना गंडा घालतायत आणि असाच एक प्रकार नागपुरात उघडकीस आला। एका वृद्ध महिलेला, जवळपास 67 वर्षाची ही महिला आहे, हिच्या बँक अकाउंटमध्ये 2 कोटींचे व्यवहार झाले आणि त्या 2 कोटींच्या व्यवहारातून 20 लाख रुपयांची दलाली मिळाल्याचा फोन एका पोलीस स्टेशनमधून पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून करण्यात आलेला होता आणि त्यानंतर चक्क IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने देखील या महिलेला फोन करण्यात आला। जर पैसे दिले नाही तर तुमच्यावर गुन्हा नोंदवण्यात येईल असंही त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेलं होतं आणि त्याला घाबरून या महिलेने वेळोवेळी असे 23 लाख रुपये एका विविध बँक अकाउंटमध्ये टाकले आणि त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेने सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आता सायबर पोलीस जे आहेत ते या चक्क गुन्हेगारांचा शोध घेत आहेत। मात्र एका IPS अधिकाऱ्याचं नाव वापरून आता गुन्हेगारांनी ही खेळ केल्याचं समोर येत आहे। त्यामुळे नक्कीच पोलीस दलही खडबडून जागे झाले असून आता या गुन्हेगारांचा तपास करत आहेत। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।